रविवारची सकाळ. घरातले सगळे निवांत झोपेतून उठत होते. स्नेहा मात्र पहाटे 5:30 पासून जागी होती. नवऱ्यासाठी गरम पोहे, मुलासाठी डोसा आणि सासूसासऱ्यांसाठी बिनसाखरेचा चहा. सगळ्यांच्या आवडीनिवडी ती अगदी अचूक जपत होती. स्नेहाचं वय अवघं 32. अत्यंत हुशार, लग्नाआधी स्वतःचं करिअर असलेली, पण लग्नानंतर कुटुंबाआधी या विचारानं तिनं स्वतःहून नोकरी सोडली होती. आज ती एक परफेक्ट गृहिणी आहे. पण आजच्या रविवारी एक वेगळीच गोष्ट होती. स्नेहाच्या ॲप्रनच्या खिशात एक छोटंसं पॅम्पलेट होतं, एका प्रोफेशनल बेकिंग वर्कशॉपचं. तिला नेहमीपासून स्वतःचा छोटासा बेकिंगचा बिझनेस सुरू करायचा होता. आज तिने खूप हिंमत गोळा केली होती. सगळे डायनिंग टेबलवर बसले असताना हसत हसत तिने तो विषय काढला. पुढच्या विकेंडला एक बेकिंगचा क्लास आहे, मी जाऊ का? फक्त 2च दिवसांचा आहे. तिच्या नवऱ्याने मोबाईलवरून नजरही न हटवता अत्यंत सहजपणे म्हटलं, अगं कशाला क्लास? यूट्यूबवर बघून कर की. आणि शिवाय विकेंडलाच तर आपण सगळे एकत्र असतो. तू नसलीस तर घराचं रुटीन बिघडेल. राहू दे आता. सासूबाईंनीही मान हलवली. हो ना, आणि बाहेरचे केक आणायला काय हरकत आहे? तू कशाला त्रास घेतेस? स्नेहाने सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिच्या ओठांवर एकही शब्द आला नाही. तिनं ते पॅम्पलेट हळूच खिशात परत ठेवलं. एक खोटं हसू चेहऱ्यावर आणलं आणि ती म्हणाली, हो, ते पण आहेच. ती शांतपणे किचनमध्ये गेली आणि तिनं ते पॅम्पलेट कचऱ्याच्या डब्यात फेकून दिलं. ते पॅम्पलेट नव्हतं, ती स्नेहाची स्वतःची ओळख होती, जी तिनं स्वतःच्या हाताने कचऱ्यात टाकली. कारण तिला स्वार्थी दिसायचं नव्हतं. तिला कुणाला त्रास द्यायचा नव्हता. आता मला सांगा, तुमच्यापैकी किती जणींनी स्वतःमध्ये ही स्नेहा पाहिली आहे? कधी स्वतःच्या आवडीची एखादी साडी घेण्यापासून ते एखादा नवीन कोर्स करण्यापर्यंत आपण किती वेळा स्वतःच्या इच्छा मारतो? आणि का? कारण आपणच आपल्या डोक्यात एक गोष्ट पक्की बसवून घेतलीय की माझ्यापेक्षा माझं घर महत्त्वाचं आहे. पण या सगळ्या प्रक्रियेत आपण हे विसरून गेलोय की आपण एक जिवंत व्यक्ती आहोत, निर्जीव फर्निचर नाही, ज्याचा उपयोग फक्त घर सजवण्यासाठी आणि इतरांना आराम देण्यासाठी होतो. समाजाला अशीच स्त्री आवडते, जी सुशिक्षित असेल, जेणेकरून मुलांचा अभ्यास घेता येईल, पण तिनं त्या शिक्षणाचा उपयोग स्वतःच्या प्रगतीसाठी किंवा हक्कांसाठी करू नये. ती सुंदर असावी, पण तिनं स्वतःच्या रूपाचा किंवा अस्तित्वाचा कधीच अभिमान बाळगू नये. ती कायम अव्हेलेबल असावी, पण तिनं स्वतःसाठी कधीच वेळ मागू नये. थोडक्यात सांगायचं तर सगळ्यांना तुम्ही हवे आहात, पण म्यूट मोडवर. तुमचा त्याग त्यांना चालतो, पण तुमचा आवाज त्यांना नको असतो. आपण स्त्रियांना एक खूप मोठी चूक करतो. आपल्याला वाटतं की आपण जितकी जास्त तडजोड करू, जितकं जास्त स्वतःला विसरून इतरांसाठी राबू, तितका लोक आपला आदर करतील. पण मानवी मानसशास्त्र असं सांगत नाही. सत्य हे आहे की जो माणूस स्वतःची किंमत करत नाही, जग त्याची कधीच किंमत करत नाही. जेव्हा तुम्ही स्वतःच्या इच्छांना, स्वतःच्या वेळेला शून्य किंमत देता, तेव्हा घरचे आणि समाजही तुम्हाला गृहीत धरू लागतो. हे बदलायला हवं. स्वतःला शोभेची बाहुली किंवा फक्त घराचा कणा बनवून घेणं थांबवायला हवं. सुरुवात एका छोट्याशा शब्दापासून करा, आणि तो शब्द आहे नाही. जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला जमत नसते, जेव्हा तुमची दमछाक होत असते, तेव्हा स्पष्टपणे पण शांत आवाजात नाही म्हणायला शिका. आज मला जमणार नाही, आज मी थकले आहे, हा वेळ माझा आहे. सुरुवातीला तुमच्या घरच्यांना धक्का बसेल, काहींना रागही येईल, कारण त्यांना तुमच्या म्यूट असण्याची सवय झालीये. अचानक तुमचा आवाज ऐकल्यावर त्यांना ते सहन होणार नाही. पण तो अनकम्फर्टेबल फेस तुम्हाला पार करावाच लागेल. आणि हे सगळं एकट्यानं करणं सोपं नाही, हे मलाही माहिती आहे. म्हणूनच या प्रवासात तुम्हाला साथ देण्यासाठी, तुम्हाला तुमची खरी ताकद आठवून देण्यासाठी आपण तिच्यासाठी थोडंसं हे चॅनल सुरू केलंय. इथे आपण फक्त सहानुभूती देणार नाही, तर खंबीर कसं बनायचं, स्वतःचे निर्णय स्वतः कसे घ्यायचे यावर बोलणार आहोत. त्यामुळे आत्ताच तिच्यासाठी थोडंसंला सबस्क्राईब करा. कारण तुम्ही सगळ्यांसाठी खूप जगलात. आता वेळ आलीये तिच्यासाठी थोडंसं जगण्याची. पुढे जाऊया. आणखी एक गोष्ट जी तुम्हाला आत्ताचा आत्ता बदलणं गरजेचं आहे. स्वतःला गिल्ट म्हणजे अपराधगंध देणं थांबवा. मी जर स्वतःसाठी एखाद तास काढला तर मी वाईट आई आहे का? मी माझ्या मैत्रिणींसोबत बाहेर गेले तर मी वाईट सून आहे का? नाही, 1000 वेळा नाही. हा गिल्ट म्हणजे समाजानं तुमच्या पायात घातलेली एक अदृश्य साखळी आहे. जोवर तुम्ही यात अडकून राहात, तोवर तुम्ही स्वतःच्या अटींवर कधीच जगू शकणार नाही. लोक काय म्हणतील याचा विचार करणं सोडा.
लोक कालही बोलत होते, आजही बोलतात आणि उद्याही बोलणार आहेत. तुमचं आयुष्य हा कुणा दुसऱ्याचा प्रोजेक्ट नाहीये की त्यांनी ठरवावं तुम्ही कसं जगायचं. तुम्ही तुमच्या आयुष्याच्या लेखिका आहात. स्वतःचा तो म्यूट मोड कायमचा बंद करा. शिक्षित आहात ना, मग तुमचे विचार परखडपणे मांडायला शिका. स्वतंत्र आहात ना, मग तुमचे निर्णय स्वतः घेण्याचं धाडस ठेवा. सुंदर आहात, मग स्वतःवर प्रेम करा आणि त्याचा अभिमान बाळगा. कुणीतरी येऊन तुम्हाला व्हॅलिडेट करेल, तुमची स्तुती करेल आणि मगच तुम्हाला तुमची किंमत समजेल या भ्रमातून बाहेर पडा. तुमची किंमत तुम्ही स्वतः ठरवता. जेव्हा तुम्ही स्वतःच्या नियमांवर जगायला सुरुवात करता, तेव्हा तुमच्या आजूबाजूचे लोक लगेच बदलणार नाहीत. कदाचित काहींना तुमचा हा नवा अवतार आवडणारही नाही. कारण त्यांना तुमच्या अवेलेबल असण्याची, कायम हो म्हणण्याची सवय झालेली असते. तुमचं बदलणं त्यांना असुरक्षित करतं. पण ती त्यांची अडचण आहे, तुमची नाही. तुम्ही तुमची ऊर्जा स्वतःला ग्रो करण्यासाठी वापरायची आहे, त्यांना सांभाळण्यासाठी नाही. आजपासून एक नियम करा. तडजोड फक्त तिथेच करा जिथे तुमचा आत्मसन्मान दुखावला जाणार नाही. स्वतःच्या आवाजाला इतकं बुलंद करा की कुणालाही तुम्हाला गृहीत धरण्याची हिंमत होणार नाही. शोभेची बाहुली नको, आता खंबीर आणि स्वतःच्या नियमांवर जगणारी स्त्री बना. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःची किंमत ओळखाल, त्या दिवशी ही संपूर्ण दुनिया तुमची किंमत करायला शिकेल.